सावित्रीबाई फुले यांना अभिनंदन आवेदन करून आज सेवापूर्ती गौरव सोहळ्यानिमित्त आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या जालना बदलापूर तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन आम्ही त्यांना हे त्यांनी सर्व पाठ केलेला आहे. जोरदार टाळ्यावरून आपण अध्यक्षांचे कार्यक्रमाचे चेअरमन साधणार या संस्थेमध्ये त्यांनी खूप 35-40 वर्षाचा आपल्या अनुभवाचा योगदान दिलेलं आहे. आणि याच्या कार्यक्रमाची चेअरमन माजी सचिव सर या संस्थेमध्ये आम्हाला सर्वांना सातत्यानं आमच्या संस्थेमध्ये संघटनेच्या रूपाने आमच्या सोबत सहकार्याची भूमिका या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित सर्व संघटनाचे पदाधिकारी, यामध्ये आमच्या काकेताई आहेत, भूषण सर आहेत, आपण सर्वच या प्रमुख अतिथी, ज्या माझ्या सुट्टीला सहकारी आदरणीय श्री रवींद्रजी भुसे सर, आदरणीय विकासजी पोत्रे सर, आदरणीय गणेशजी कुटेकर सर, आदरणीय देवेंद्रजी बारगाजे सर, आदरणीय रघुनाथजी वाघमारे सर, माझ्या या संस्थेमध्ये आम्ही हनुमान देवांना म्हणतो आदरणीय श्री संतोषजी देशपांडे सर, या संस्थेचे व्यवस्थापक ज्ञानेश्वरजी, आमच्या अनिकेत, शैलेश आणि उपस्थित सर्व सभासद बंधू आणि भगिनी, 2023 पासून हा सेवानिवृत्ती गौरव सोहळा जालना तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेमध्ये आपण सुरू केलेला आहे. आम्ही आपल्या सर्वांना माहित आहे की सर्व टीम सातत्यानं चळवळीमध्ये काम करणारी आहे. अनेक ठिकाणी निरोप समारंभाला जाण्याचे योग येत होता, काहीचे निरोप समारंभ होत होते, काहीचे निरोप समारंभ होत नव्हते. आणि म्हणून ज्यांनी खूप मोठे योगदान या संस्थेमध्ये स्थापनेपासून दिलेलं आहे, ज्यांनी खूप मोठी खस्ता खाल्लेली आहे आणि त्या सभासदांचा कुठेतरी चांगला गौरव व्हावा हा प्रांजळ हेतू जालना तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या या सर्व संचालक मंडळाच्या मनामध्ये आला आणि त्यांनी सन 2023 पासून हा सेवा गौरव सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सुरू केला. आणि नक्कीच त्याचं यश असंही होऊ की आज या सेवा गौरव सोहळ्यानिमित्त आता इखनकर सर सर्व म्हणजे सासू सासरे मुलाबाळासह आलेले असे सर्व जे काही परिवारासह जेव्हा येतात तेव्हा आम्हाला सुद्धा भरून येतं. आपली सारखी माणसं जे आहेत त्यांनी शिक्षण सारख्या पवित्र क्षेत्रामध्ये अत्यंत बहुमूल्य वेळ दिलेला आहे. आपले काम आम्ही पाहिलेलं आहे. आपण प्रत्येक शाळेला, प्रत्येक संघटनेला, प्रत्येक भूमिकेमध्ये एक मोठं योगदान आपल्या सर्व शिक्षक बांधवांनी या ठिकाणी दिलं असतं आणि त्याचा कुठेतरी पाठवून हात धरून गुणगौरव व्हावा हा प्रांजळ हेतू जालना व बदनापूर तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेचा होता. आणि 2023 पासून दर मीटिंगला आम्ही या पतसंस्थेच्या हॉलमध्ये या सेवा ज्या महिन्यात जे सेवानिवृत्त झालेत त्यांना बोलून आम्ही खूप गौरव सोहळा घेत होतो. परंतु मागच्या जून आणि जुलै महिन्यामध्ये जवळपास ही संख्या 16-17च्या वर गेली आणि म्हणून एक मोठा भव्यदिव्य कार्यक्रम चांगल्यापैकी आपल्याला आयोजित करता येईल, एकत्र सर्वांना पती पत्नीसह आणि मुलाबाळासह बोलवता येईल असा प्रांजळ हेतू या कार्यक्रमाचा उद्देश अनुषंगाने होता. आणि म्हणून आज या ठिकाणी आपण एकत्र जमलेलो आहोत. जालना व बदनापूर तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेचे सभासद असताना आपण दिलेली मोलाची साथ, आपली भक्कम हात ही खरंच लाख मोलाची आहे. कारण कोणी एकटा व्यक्ती येथपर्यंत आपण जाऊ शकत नाही. एका छोट्या पिशवीत सुरू झालेली पतसंस्था आज ही सर्व व्यासपीठावर बसलेली मान्यवर यांनी मी पाहिलेलं आहे. मी पण 20 वर्षापासून या पतसंस्थेमध्ये आहे आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने खूप मोठे योगदान, आपल्या जीवनातला लाख मोलाचा वेळ या लोकांनी आपल्या पतसंस्थेच्या हितासाठी दिलेला आहे. आणि म्हणून हे सभासद सुद्धा आहेत आपल्या यशस्वी बांधवांमध्ये यांचा सिंहाचा वाटा आहे. म्हणून जोरदार टाळ्या वाजवूया आपण ज्या सभासदांचा आज गौरव होतोय त्यांचा. या ठिकाणी आपण कुठेतरी आपण त्यांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी पतसंस्थेत आम्हाला एक मोठी संधी या ठिकाणी मिळते आहे. खरं म्हणजे आपल्याबद्दल बोलावं थोडं कमी आहे, कारण आपलं एकाएकाचं काम भाऊ आम्ही पाहतोय. इब्राहिम सर, मला एवढं महान काम आपण आपल्या प्रत्येक शाळेत केलेलं आहे. प्रत्येकाचं ते योगदान आहे, कारण लहान मुलात केलं तर लहान्यासारखं, मोठ्यात केलं तर मोठ्यासारखं. आज ही सगळी माणसं जी बघतोय तुमच्याकडे दिटाट होताना मला तर पुढं वाटतंय वशी सर एक मोठी टीम आपली सेवानिवृत्त होते विकासची, एक मोठी फळी आपली कमतात. आणि कोकणी भाऊ शिक्षण विभागासाठी अत्यंत म्हणजे खूप आम्हाला अंगाला काटे येतात की भविष्यात आमचं शिक्षण विभागात कुलकर्णी सारखे प्रशासनातले अनुभवी माणसं, जे बी शिंदे सारखी माणसं, आपण प्रत्येक व्यक्तिमत्व तेवढ्याच तोडामोलाचे संदेश सर. आम्ही प्रत्येक कार्यक्रम तुमचा बघितला, एक कार्यक्रम सुरुवात झाला निरोप समारंभाचा तो संध्याकाळपर्यंत चालला सर. ही सगळी माणसांच्या कार्यक्रमाला मला जाता आलं, भेटता आलं, पाहत होतो. एकानंतर एक किती लाख मोलाची माणसं तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये कमवलेली. माणसंच नाही कमवली तर विद्यार्थी सुद्धा कमवलेले, विद्यार्थीच कमवले नाही तर गावातलं प्रेम सुद्धा तेवढं कमवलेलं आहे. आणि यामध्ये आपण शिकस्त आणि शिरस्त आणि
अत्यंत प्रभावीपणे आपलं काम, उत्कृष्ट कार्य आपण या आपल्या कारकिर्दीमध्ये नक्कीच राहिलेलं आहे. आपल्या या तोलामोलाच्या कार्याला एक छोटंसं वंदन करण्याचा प्रयत्न जालना व बदनापूर शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून साधला जाईल. आपण 2023 ला सुरू केला वडाके सर, आणि त्याला एक मोठं यश या ठिकाणी येत आहे. कारण जेव्हा आम्ही ते या ठिकाणी बोलवतो, त्यांचा कौतुक सोहळा किंवा सेवागौरव सोहळा पारगे सर, वाघमारे सर आपण जेव्हा करतो, तेव्हा भाऊ खरंच आनंद असतो सुद्धा वाहतात. आम्ही ते आमच्या डोळ्याने आमच्या हृदयात कायमस्वरूपी टिकून ठेवले. आपण दिलेलं प्रेम हे आमच्या कायम हृदयात आम्ही जपून ठेवणार आहे. मीच नाही, या पतसंस्थेची छोटी छोटी वीट जरी बनली, या पतसंस्थेचा प्रत्येक जो काही संचालक निवडून आले देशमुखताई, या प्रत्येकाचं डोक्यावर आपलं खूप सगळ्यांचं मोठं ऋण आहे. ते ऋण पुढे फेडावं या जन्मीत आम्ही फेडू शकत नाही. कारण आम्ही ते ऋण आमच्या डोक्यात, हृदयात आणि कायमस्वरूपी आमच्या श्वासापर्यंत सोबत घेऊन जाणार आहे रुग्णाची. कारण हे दिलेलं प्रेम हे कुठं मार्केटमध्ये मिळत नाही. हे तुम्ही आम्हाला सातत्यानं दररोज दिलेलं आहे. कधी आम्ही पडलो, पुन्हा आम्हाला उभं राहण्यास तुम्ही शिकवलेलं आहे. आम्हाला बोट धरलेलं आहे. आमच्या वेळोवेळी आमच्या पाठून हात फिरवलेला आहे. वेळोवेळी आम्हाला संधी दिलेली आहे. आम्ही जरी 4-4 वेळेस, 3-3 वेळेस, कोणी 2-2 वेळेस, हे सगळे 2-2, 3-3, 4-4 वेळेस डायरेक्टर झाले असतील, कोणी चेअरमन सचिव झाले असतील, पण यामध्ये आपल्या सगळ्यांचा लाख मोलाचा वाटा आहे. आपली मोलाची साथ आहे. त्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचलो. आम्ही जरी कुठेतरी पडद्यावर पुढे असलो, परंतु यामध्ये आपण गरुड खामासारखं अत्यंत धुळकपणे स्वतःला जमीनमध्ये रोवून घेतलं. आपले मुळं खूप खोलवर गेलेले आहेत, आणि त्यामुळं आज पतसंस्था एक भक्कमपणे स्वतःच्या पायावर अगदी निर्भीडपणे उभी आहे. शिशीमुक्त पतसंस्था आज छातीठोकपणे सांगतायत. महाराष्ट्र राज्यामध्ये जेव्हा फिरताना इतर पतसंस्थेमध्ये जातो आम्ही, तेव्हा सुद्धा लक्षात येतं की आपल्या पतसंस्थेबद्दल लोकांचा आदर आता वाढत चाललेला आहे. ठेवीवरचा विश्वास वाढलेला आहे. आज ठेवी सुद्धा आपल्याकडे खूप चांगल्या वेगाने वाढत आहेत. यामध्ये सांगताना आनंद वाटतो की ह्या सगळ्या सभासदांच्या ठेवी आहेत. या सगळ्या आपल्या माणसांच्या ठेवी आहेत. अगोदर बाहेरच्या ठेवी आपण ठेवत होतो, परंतु एका एका व्यक्तीच्या मोठमोठ्या ठेवी आता आपल्याकडे विश्वासार्हता वाढल्यामुळे येऊ लागल्यात. आणि यामध्ये आम्ही कोणी एकच निमित्त मात्र आहोत. आज जे पदावर असतील ते कालपूर्वी वेगळे होते, परदेशी आणखी वेगळे होते. आपण सुद्धा पतसंस्थेत भाऊ चेअरमन, व्हाईस चेअरमन, सचिव, आता इथं सुपरवायझर सारखी माणसं आहेत, ज्यांनी विद्यापीठ आपण ज्यांना पाहतो म्हणतो. आज संजय भूषण सर सारखी माणसं प्रशासनामध्ये, कन्या शाळेमध्ये प्रमुख त्यांनी काम केलेलं आहे. या ठिकाणी बसलेली समोर तोलामोलाच्या, म्हणजे एक एक व्यक्ती खूप चांगल्यापैकी त्यांनी काम या ठिकाणी केलेलं आहे.